नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पार्थ आणि जीवा नंदिनीला घरी घेऊन आलेले असतात. नंदिनी बेशुद्ध पडलेली असते आणि हे काव्याला माहिती असतं. काव्याला तिच्या चुकांची जाणीव झालेली असते. काव्या नंदिनीला सांगते की ताई आल्यानंतर खरंच मी तिची कान पकडून माफी मागणार आहे. नंदिनीला मी खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. नंदिनीला ती झालेल्या चुकांचा पश्चाताप व्यक्त करत असते. इकडे आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा स्वतः उचलून नंदिनीला घरामध्ये आणलेला असतो आणि तेव्हा सर्वजण खूप घाबरलेले असतात. नंदिनीला आणून जीवाने सोफ्यावरती ठेवलेलं असतं. इतक्यात डॉक्टर आणि घरातील बाकी सर्वजण आलेले असतात. सर्वजण घाबरतात. डॉक्टर तिला चेक करत असतात. त्यानंतर मानिनी म्हणते की हे सगळं कुणी केलं? नंदिनीवरती हा जो हल्ला केला आहे, प्राणघातक हल्ला तिच्यावरती कुणी केला आणि कुणी इतकी मोठी रिस्क घेतली आहे असं मानिनी विचारत असते. पार्थ म्हणतो त्या दिवशी ज्याने हिच्यावरती हल्ला केला होता ना, लग्नामध्ये ज्याने हिला किडनॅप केलं होतं ना, त्या दीपकनेच हिच्यावरती पुन्हा एकदा हल्ला केला आहे. हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि जीवाला सुद्धा आठवतं की तेव्हा मी मारलेला व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून दीपकच आहे. बिचारी नंदिनी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते आणि दीपकचे हे सगळं केलं हे पार्थ सगळ्यांना सांगतो. इकडे दीपकला आनंद झालेला असतो की आज नंदिनी कायमची स्वर्गवासी झाली, तिला शेवटचा निरोप दिला. असं त्याचं आजमचं असतं की आज नक्कीच नंदिनी मेली, परंतु नंदिनीला जीवा आणि पार्थ या दोघांनी वाचवलेलं असतं. काव्या बिचारी तिच्या चुकीचा पश्चाताप करत नंदिनी ताईला उठ ग नंदिनी ताई, खरंच सॉरी असं मनात विनवणी करत असते. इकडे जीवाची देखील तीच अवस्था असते. जेव्हा म्हणत असतो, जेव्हा फक्त नंदिनीकडे पाहत असतो. काव्या तिच्यापाशी बसून उठ ना ग ताई, खरंच सॉरी असं म्हणत असते आणि झालेल्या चुकींबद्दल पश्चाताप व्यक्त करते.